कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी येथील जिनसेन मठाची शान असलेले महादेवी हत्तीन गुजरातच्या वनतारा हत्ती कल्याण केंद्राकडे रवाना झाले. हा वियोग महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकातील 865 गावांच्या हृदयाला हादरून टाकणारा ठरला. गेल्या 350 वर्षापासून मठाशी नातं जोडलेल्या या प्रिय हत्तीनीच्या जाण्याने लहान मुलापासून वृद्धापर्यंत सर्व धर्मियांचे डोळे पाणावले. सोमवारी रात्रीच्या तणावपूर्ण वातावरणात झालेल्या या निरोपाने गावावर शोककळा पसरली. महादेवी ही 1992 फक्त 6 वर्षाची असताना नांदणी मठात आली. तिच्या शांत स्वभावाने आणि मिरवणुकीतील हजेरीने ती गावकऱ्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनले होते. मठाला 1200 वर्षांचा गौरवशाली इतिहास असून गेली 350 वर्षी हत्ती पाळण्याची परंपरा या मठाने जोपासली गेलेली आहे हे विशेष. तिच्या पावलांचा आवाज गावातून ऐकू येणे, तिची शोभिवंत मिरवणूक हा सर्वांसाठी एक जणू उत्सवच होता. माधुरीच्या निरोपावेळी लहान मुलांचे हात तिच्या पायावर फिरवताना, वृद्धांचे अश्रू ढाळताना आणि मठाच्या महास्वामींचे डोळे पाणावलेले पाहून प्रत्येकाचे मन हेलावले. आता या माधुरी हत्तीनीची कहाणी आपण बघत असताना नेमकं काय घडलं की माधुरी हत्तीन नांदणी येथून वनताराकडे स्थलांतरित केले गेले. तर पेटाने महादेवीच्या आरोग्याच्या समस्यावरून एक तक्रार दाखल केली होती. उच्चस्तरीय समितीने तिच्या पायावरील बुरशीजन्य संसर्ग आणि अस्वच्छ परिस्थितीवर गंभीर नोंद केली. यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने तिला गुजरातच्या वनतारा केंद्रात हलवण्याचे आदेश दिले. मठाने या निर्णयाला आव्हान देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. पण याचिका फेटाळल्यानंतर ग्रामस्थांमध्ये संतापाची लहर उसळली. 25 जुलैला मूक मोर्चाने त्यांनी आपला राग व्यक्त केला. यानंतर तरी काहीतरी फरक पडेल असं वाटलं. मात्र 28 जुलैच्या अंतिम आदेशानंतर सोमवारी रात्री प्रचंड पोलीस बंदोबस्तात तिची वनताराकडे रवानगी झाली. गावकऱ्यांच्या प्रेमाचा आणि श्रद्धेचा अविभाज्य भाग म्हणजे महादेवी हत्ती. ती मठातील धार्मिक कार्यामधून गावाला एकत्र ठेवण्याचे दायित्व पार पाडत असे. तिच्या जाण्याने 350 वर्षाची परंपरा संपुष्टात आली आणि गावची सांस्कृतिक ओळखच धोक्यात आली असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. वनतारा हे खाजगी केंद्र असल्याने तिच्या भविष्याबाबत नागरिकांना शंका वाटत असून मठातच तिची काळजी घेता आली असती असा त्यांचा युक्तिवाद आहे. महादेवी हत्तीला वनताराला नेण्याऐवजी पर्यायी मार्ग शक्य होता का, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. हा निरोप टाळता आला असता का, असा प्रश्नही मनात येतो. ग्रामस्थांचा विरोध पाहता स्थानिक पातळीवर पर्यायी उपाययोजना करता आल्या असत्या. मठाला हत्तीच्या देखभालीसाठी आर्थिक आणि तांत्रिक मदत देऊन अत्याधुनिक सुविधा उभारता आल्या असत्या. पशुवैद्यकीय तज्ज्ञांची टीम नियुक्त करून तिच्या आरोग्यावर लक्ष ठेवणे शक्य होते. शिवाय मठ परिसरात एक स्वतंत्र हत्ती पुनर्वसन केंद्र उभारून तिला तिची स्थानिक पातळीवरच काळजी घेता आली असती. तसेच स्थानिक नागरिकांच्या सहभागाने तिच्यासाठी नैसर्गिक चारा आणि पाण्याचा पुरवठा सुरू ठेवता आला असता, ज्यामुळे तिची गरज दूर झाली असती. मठ आणि प्राणी कल्याण संस्थांमध्ये संवाद साधून तिच्या राहण्याच्या परिस्थितीमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न झाला असता, तर ग्रामीण भागातील श्रद्धाळू आणि नागरिकांची भावना दुखावली नसती आणि तिच्या मूळ जागेस ती राहू शकली असती आणि आनंदाने राहू शकली असती. हा दुसरा रस्ता निवडला गेला असता तर एकीकडे परंपराही जपता आली असती आणि महादेवी हत्तीची निगाही राखता आली असती. मात्र महादेवी हत्तीन वनतारा येथे नेल्यानंतर उद्योगपती अंबानी यांच्याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. आता तुम्ही म्हणाल की माधुरी हत्तीन आणि अंबानी यांचं कनेक्शन काय, तर वनतारा हे अभयारण्य अंबानी यांच्या खाजगी मालकीचं आहे. याचाच परिणाम म्हणून नागरिकांनी बायकॉट जिओ ही मोहीम राबवण्यात येत असून आत्तापर्यंत सुमारे 20,000 पेक्षा जास्त लोकांनी जिओचे जे आपले सिम कार्ड आहेत ते पोर्ट केलेले आहेत आणि अजून पोर्ट करण्याचा सिलसिला सुरूच आहे. या निमित्ताने अंबानींना दाखवण्याचा प्रयत्न आहे नागरिकांचा की तुम्ही आमचं श्रद्धास्थान, आमच्या मनाशी खेळलेला आहात, त्यामुळे तुम्हाला आम्ही माफ करणार नाही. त्यामुळे बायकॉट जिओ ही मोहीम राबवण्यात आलेली आहे. एवढेच नव्हे तर जिओचे टॉवरही तात्काळ काढून घेण्याची मागणी आणि ठराव करण्यात आलेले आहेत.
कारण कोल्हापूरच्या आंदोलनाची एक विशेष परिभाषा आहे. कोल्हापूरमध्ये एखादं आंदोलन ठरलं, एखादी कृती समिती एकदा ठरली की त्या आंदोलनामध्ये यशस्वी होणारच हा चंग मनाशी बांधून प्रत्येक जण या ठिकाणी झटत असतो आणि प्रामाणिक प्रयत्न करत असतो आणि त्याला यश मिळतं. हा कोल्हापूरकरांचा इतिहास आहे. कोल्हापूरच्या आंदोलनाची कुणकुण लागताच एवढे दिवस बग्याची भूमिका घेणारे वंतारा प्रशासनाचे CEO थेट कोल्हापुरात दाखल झाले. त्यांनी चर्चा करून हत्ती परत देण्यास सहमती दर्शवली. मात्र यासाठी कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी लागणार असल्याने अद्याप तरी माधुरी हत्तीचा मुक्काम वंतारा येथेच राहणार आहे. मात्र नागरिकातून आमची माधुरी आम्हाला परत द्या अशी मागणी होत आहे. एकीकडे वंतारा प्रशासनाने माधुरी हत्ती नांदणी मठाला परत देण्याचे संकेत दिलेले आहे. मात्र माधुरी हत्तीन अंबानींच्या सांगण्यावरून नव्हे तर सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने वंतारा येथे गेलेले असल्याने तिला कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे. ज्यावेळी माधुरी हत्तीन वंतारा येथे स्थलांतरित करण्यात येणार होती, यापूर्वी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करणे गरजेचे होते. मात्र कोणत्याही प्रकारे त्यांनी प्रयत्न करताना ते दिसून आलेले नाहीत. ते गाफील असल्यामुळेच नांदणी मठाची आणि आसपासच्या 750 ते 800 गावांची शान असलेली माधुरी हत्तीन, अगदी धार्मिक जिव्हाळा असलेली हत्तीन वंतारा येथे गेली. आता लोकप्रतिनिधी माधुरी हत्तीन परत आणण्यासाठी सांगत आहेत. मात्र त्यामध्ये किती तथ्य आहे आणि ती माधुरी हत्ती परत कधी येणार याकडे समस्त बांधव डोळे लावून वाट बघत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर माधुरी हत्ती नांदणी मठामध्ये यावी अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.